नमस्कार मंडळी, काय चाललंय मग? बरं आहे का? जसं की तुम्ही थंबनेलवरून पाहिलं असेल आता की आपण कारागृहातले व्हिडिओ का बनवतो, म्हणजे मी स्वतः का बनवतो, म्हणजे नका बनवू असं माझ्या बायकोचं म्हणणं आहे. कारण आपलीच आपल्याला गेलेली समजत नाही, आपलीच इज्जत आपल्याला गेलेली समजत नाही. तुम्ही तुमच्या हाताने लोक झाकून ठेवता, तुम्ही तुमच्या हाताने बाहेर काढताय, म्हणजे असं झाकलेलं तुम्ही असं ओपन करताय काय. तर ते जरा असं नाही व्हावं असं तिचं म्हणणं आहे, म्हणजे बायकोचं माझ्या. दुसरं नाही कोणी आपलं लेक्चर देत. हा, बाकी कोणी काही कमेंट्स करायचे असेल ते करतायत, कमेंट्स घाण येत आहेत कमेंट, त्याबद्दल काही वाद नाहीये. कमेंट्स करणं ते त्यांचं मत आहे, त्यांचं ते अधिकार आहे, तो त्यांचं मत मांडणं त्यांना अधिकार असतो. त्याबद्दल काय आपण कोणाला बोलायचं नाही. करतात लोक बरेच कमेंट घाण करतायत. कोण म्हणतंय तू तुझं हातानेच उघड पडतं, जसं ते कमेंट्स पाहिले. कमेंट केली होती काल परवा एका व्यक्तीने, त्याने सांगितलं होतं त्यामध्ये की तू तुझ्या हातानेच हे करतोय काय, असं की बाबा तू तुझा मोबाईल ऐकला, हे केलं ते केलं, तू तुझ्या हाताने पैशाचा ओलामाला केला, ह्यात सगळी चुकी तुझी आहे काय, असं एका व्यक्तीने कमेंट्स केली होती काल परवा. की ठीक आहे म्हणलं, तुझं जे काही झालं तुझ्या बरोबर, अन्याय झाला किंवा अन्याय नाही म्हणता यायचं, गुन्हा घडला तुझ्या बरोबर, तू तुझं हाताने का तुझं नाव खराब करतो, तू तुझी इज्जत का कमी करतो हाताने, असं एक दोघांचं कमेंट्स मध्ये म्हणणं आहे. आणि बायकोचंही तेच म्हणणं आहे. बायकोही तेच म्हणते की तुम्ही तुमचं नाव खराब का करताय काय. बरोबर. माझं म्हणण्याचा उद्देश आहे की आपण आपलं नाव बिव काही खराब करत नाहीये, म्हणजे वैयक्तिक मला वाटतंय तसं तरी काय. आता लोकांनी काय समजायचं ते समजू द्या, त्याबद्दल काही मला बोलायचं नाही जास्त. पण याच्यामध्ये मला असं वाटत नाही की नाव खराब होते की काय. मी माझ्यासोबत जे प्रकार घडले किंवा माझ्यासोबत जे काही झाले, हे मी तुमच्यापर्यंत मांडतोय माझ्या भाषेमध्ये. ठीक आहे, गरम होतंय भरपूर. आणि पुढे बोलायचं झालं तर आपण हे भोगले, मी स्वतः, दुसरं कोण भोगायला नव्हतं आलं. कारण भोगायला कोण आलतं का नाही, पैसे घ्यायला सगळे आलते, पण तिथे आतमध्ये जे काही दिवस आलते किंवा जे काही झालं हे सगळं भोगले मी. हा, गोड बोलून पैसे सगळ्यांनी घेतले, खाल्ले पिल्लं सगळं, हाऊसमूज केली, सगळ्यांनी हे केलं, माझ्या बरोबर जे कॉन्टॅक्ट मध्ये होते त्यांनी. पण शेवटी भोगायला मला आलं. शेवटी म्हणजे जो करतो तोच भोगतो ना, तर थोडं दुसरं का येणार आहे कोणी? बरोबर ना, दुसरं कोणी येणार आहे का? नाही, सांगा. बरेच लोक म्हणतात तो व्हिडिओ बनवताना असा हात वगैरे लावतो कुठे बी इकडे तिकडे, म्हणजे पोर खेळ का काय, असं चालतं सगळं. असं काय नाही, गरम होतं म्हणून आपण हे करत असतो. आणि जरा हवा बिवा लागू आहे म्हणून आता मी काच बंद आहेत गाडीच्या, बंद काचेमध्ये मी आपण हे गाडीत बसलोय, मी बनवतोय. आपलं घरी पण असतो, घरी कसं असतं, माणसं असतात, कालवा टीव्हीचा आवाज बिवाज असतो, त्यामुळे घरी बनवत नाही. सांगण्याचा उद्देश हाच आहे की जो प्रकार माझ्यासोबत घडला हा इतरांसोबत कोणासोबत घडू नये. आणि एखाद्याने, मी म्हणतो 1000 व्ह्यूज, 1000 लोकांनी व्हिडिओ पाहिला, 1000 पैकी एकाच्या तरी डोक्यावर परिणाम होईल, म्हणजे एकाला तरी ते त्याला वाईट काम करण्यापासून तो थांबेल, ही भावना आहे आपली. ही इच्छा आहे की एखादा तरी व्यक्ती हा व्हिडिओ बघितल्यानंतर बाबा ह्या व्यक्तीला काय त्रास झाला होता, तशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून तो वाईट गुन्हा, वाईट प्रकार करण्याचं काम करणार नाही, वाईट कृत्य करण्याचं काम करायचं नाही. मी म्हणतो 1000-2000 व्ह्यूज मध्ये, 1000 व्ह्यूज जरी पाहिले, 1000 मध्ये एकाचे तरी फरक पडेल की. सगळे असेच असतात का? एक जर पडला तरी त्याचा आपल्याला आनंद आहे काय, हे मला वाटतं. तुमचं काय असेल ते असेल, तुमचं मत तुम्ही तुमचं मत कमेंट्सद्वारे मांडू शकता, तुमचा तो अधिकार आहे, त्याबद्दल काही वाद नाही. ठीक आहे, कोणी काय बोलतं, कोण काय म्हणतं. काल एका मित्राने तर इतकी मोठी कमेंट्स केली माझ्या बरोबर, माझ्या ब्लॉगला कालच्या, जवळपास एक पेजच आहे, वहीचं पेज भरलं, एवढी कमेंट्स आहे मोठी ती.
ते कमेंट्स काय वाचले मी, तुम्हाला तर दाखवत नाही ते, पण मी ती कमेंट्स पण चांगली, पण ते चांगले सांगितले त्यांनी की तू तुझ्या हाताने कमेंट्स तू नाव का खराब करतो. बघा बरं का, त्यांचं तेच म्हणणे आहे, तू तुझ्या हाताने नाव खराब करू नकोस असं म्हणतोय. ठीक आहे, मला बी कळते माझं नाव खराब होते किंवा काय, लोक आपापलं झाकून ठेवतात, तू तुझं उघडं करून सांगतोय. मला सोशल मीडियावरती काम करायचं म्हणल्यावरती माझा आरसा क्लिअर असणं हे गरजेचं आहे. पुढे जे काही जायचंय ते मला खरं सांगूनच पुढे जायचं, खोटं सांगून जायचं नाही, लबाड बोलून करायचं नाही. लबाड पहिलं इथून मागं बरंच काय झालेलं, लबाड खोटं बिटं बरंच बोललोय मी, म्हणजे सुरुवातीला बरेच कुठाने झाले, त्यामुळे ते गुन्हे दाखल झाले ना. खोटं लबाड केल्यामुळं, फिरवी केल्यामुळं, टोलावटोली केल्यामुळं, उडाउडीची उत्तर दिल्यामुळं, फोन न उचलणं समोरच्या व्यक्तीचा, टाळाटाळ करणे, आज काम होईल, उद्या काम होईल, परवा काम होईल, तेरवा काम होईल, ह्या असल्या बोलण्यामुळं तर माझ्यावरती गुन्हे दाखल झाले, लक्षात घ्या. हा काय, मग आपल्याला जर पुढे जायचंय ना, तर चांगल्या पद्धतीने स्वच्छ मागचा फ्लॅशबॅक सगळा क्लिअर करूनच पुढे जायचंय. तर तुम्हाला माझ्या पुढं काहीतरी तुम्हाला वाटेल ना बाबा ठीक आहे बाबा. नाहीतर मग काय म्हणतील, असे किती येतात आणि किती जातात, किती येतात आणि किती जातात, असे भरपूर युट्यूबर आहेत, भरपूर नको इतके सांगायचं मुद्दा असेल तर, बोलायचं झालं तर नको इतकं येते, काही विषय नाही. गरम खूप होते, कोणतरी असतील कदाचित. असो, फक्त मला बोलण्याचा उद्देश हाच आहे की मी काय माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत नाहीये, फक्त मी माझे जे काही माझ्यासोबत घडले आणि इथून पुढे असं कोणासोबत घडू नये, किंवा तसे कोणी असे वाईट कृत्य करू नये, वाईट गुन्हे करू नये, चुकीचं बोलू नये कोणाशी, आणि अशी माझ्यासारखी कोणाला उडवडवीची उत्तर देऊ नये, कारण आपल्यालाच भोगायचे. बघा बरं का, आपल्यालाच भोगायचे, आपल्यालाच घासायची आहे. वेळेला कोणी येत नाही, आपण स्वतःच केले, आपल्यावरच आपण हे करायचं. पैसे असल्यावर आपल्यावर येतात सगळेजण पैसे खातानी, पण पैसे नसल्यावरती कोणी कुत्र येत नाही जवळ आपल्या, ना कोणाला त्याची ही नाहीये. बरेच जण म्हणतात तू काय पण बरळतं, काय पण बोलतं, ह्याला काय हे करत नाही, काय म्हणतात तू व्हिडिओ बनवू नको परत, म्हणजे असे बरेच म्हणतात. आणि बायको तर माझ्या संग मारण्याची भांडते, तर बायको म्हणते उठसूट ते कारागृह, उठसूट एरवडा कारागृह, उठसूट एरवडा कारागृह, लोक तुम्हाला आंबट होतील, असं बायकोचं म्हणणं आहे. तिचे बरोबर आहे, समजा बायको बी तेच म्हणणार, त्यामुळे तिचं माझं जरा थोडीशी भांडण झालं काल परवा. आता भांडण काय असं कॅमेऱ्यात दाखवायचं का, लोकांना काय आवडतं तेच भांडणच आवडतं, ते असतात विषय तसे, काय असेल ते असो. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओच्या माध्यमातून कुठेही बघा आणि ह्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. मी तुम्हाला चांगलं सांगतो की वाईट काम करू नका, ठीक आहे, कारण वाईट वेळ आल्यानंतर कुणीही आपल्या जवळ येत नाही. तुमच्याही जवळ कोणी येणार नाही, त्यावेळेला माझ्याही जवळ कोणी आलं नव्हतं, काय लांबून पळत होते, जिकडं तिकडं मोबाईल स्विच ऑफ करून ठेवले होते, कोणाला पैसे मागितले, पैशाची मदत केली तर कोणी काही मदत केली नाही, सगळ्यांनी ओढवडीची उत्तर दिली आणि पळून गेले. चांगले जोडदार, जवळचे उठणार बसणारे जोडदार, त्यांना फोन केला माझ्या बायकोनी पैशासाठी त्यावेळेला, की अशी गरज आहे, त्यांना आतमध्ये पोलीस स्टेशनला आहे आणि मदत करा. तेव्हापासून त्या लोकांचं मी तोंड सुद्धा बघितलं नाही, त्या डुक्कर तोंड जी काय आहेत ना, ती जी 4 लोक होती मला त्यावेळेला पैशाला नाही म्हणले, त्या लोकांचं मी तोंड पण बघितलं नाही. तेव्हा तिथून पुढं मी आतमध्ये असताना माझी बायको त्यांच्यापाशी गेली होती, काय लक्षात घ्या. म्हणजे अशी परिस्थिती आहे सगळं. म्हणून म्हणतो की काय बोलायचं, कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या, मला काही फरक पडत नाही. कोणी काय कमेंट्स करायचे ते तुमचा अधिकार आहे, तुम्हाला वाटलं त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनुषंगाने कमेंट्स करायचे तर तुम्ही केलं, चांगली गोष्ट आहे. काय तुम्ही त्या कमेंट्सद्वारे मला समजलं की बाबा लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं, म्हणून मी उलट चांगले कमेंट्स करत चला, चांगले उलट मी त्यातून काही ना काही सुधारायचा प्रयत्न करेन, आणि त्या कमेंट्सला मी तुमचं उत्तर देईल की व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे की माझ्यामुळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दुसरा कोणी जायला नको ह्या प्रक्रियेतून, कायद्याच्या प्रक्रियेतून, किंवा काय हे असे कारागृहात किंवा जाण्याचे विषय कोणावर येऊ नये, कारण खूप त्रास होतो भयंकर, नको येतं, हॅरेसमेंट, मानसिक टेन्शन येतं भरपूर,
बरंच काय काय होतं. त्यामुळे बायको माझ्या संग भांडली बघा बरं का. त्यामुळे बायको माझ्या संग भांडली, दुसरं काय नाही. आणि नको म्हणली, नका बनवू म्हणलं. असं काय नाही बाई म्हणलं, मी काही चुकीचं कोणाला बोलत नाही किंवा चुकीचं सांगत नाही. जे काही सांगतोय मी ते चांगलंच सांगतोय. कोणाला कोणाचं नाव पण घेत नाही मी, ना कोणाचं घ्यायचं पण नाही. त्यांची तेवढी लायकी पण नाही. मी त्यांच्याकडून त्यांचं नाव माझ्या तोंडून घ्यायची त्यांची तेवढी लायकी पण नाही. त्यामुळे मी फक्त माझ्यासोबत जे घडलंय ते हे करू, आणि इतर कोणासोबत असं काही घडू नये. आणि त्यांनी कोणी असे चुकीचे निर्णय घेऊ नये वाईट कामासाठी. शॉर्टकटमध्ये पैसे कमावायचे असेल तर ते तुमचे चांगले ठरणार वर्ष 2 वर्षांनी. त्यामुळे 2 नंबर कामावे असले काय करायच्या भानगडीत पडू नाही, ही माझी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे. राहिला प्रश्न बायकोचा, तर मी बायकोला समजवलंय थोडंसं की बाबा ठराविक काही विषय आहेत ते फक्त क्लिअर करू दे मला माझ्या ह्याच्यातून, अंतःकरणातून. म्हणजे मग मी क्लिअर होईल आणि मला पुढे जाता येईल. मग तुम्हाला इथून पुढे मग मी आनंदाचे कॉमेडी ब्लॉग असे आम्ही नवरा बायको बनवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला. ठीक आहे. काही चुकलं असेल पुन्हा एकदा मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटला सांगत असतो, काही चुकत असेल शब्द तर मला रिप्लाय दे जावं, कमेंट्स करत जावं, बालाजी तुझं इथं चुकतंय. आणि मला तिथं मी चुकी केलेली त्याची संधी मला सुधारायला तुम्ही देत चला. ठीक आहे. कोणी मला वाईट बोलते काय त्याशी मला घेणं देणं नाही. माझ्या पाठीमागं कोणी कुत्री भुकतात भुकू द्या, ते भुकणे त्यांचं काम आहे. कोणी नावं ठेवतात ते ठेवू द्या, ते त्यांचं काम आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला. ठीक आहे. चला, काय चुकलं असेल तर माफ करा. एखादा डबल शब्द रिपीट आला असेल तर ह्यालाही माफ करा. भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण रे.